जर का तुमच्या घरामध्ये तुमची प्रगती नाही आहे, घरात कोणाचं लग्न होत नाही, वास्तू तुम्हाला लाभदायक ठरत नाही आहे, प्रगती नाही, भरभराटी नाही, बरकत नाही आहे, घरामध्ये सतत आजारपण असेल, तर सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे कुंडली आणि वास्तू ह्या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर अशा वेळेस मी सल्ला देतो, वास्तू पाहून ती वास्तू तुम्ही काही काळासाठी चेंज करा. म्हणजे ती वास्तू तुम्ही रेंटवरती द्या आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही रेंटवरती राहायला जा. त्यानंतर तुमची कामं व्हायला चालू होतील, कारण की खूप वर्षापासून ज्या वास्तूत तुम्ही राहताय ती वास्तू तुम्हाला फलदायी ठरत नाही आहे. तर हा एक बदल नक्कीच करा, हा एक चेंज नक्कीच करा आणि पहा काही दिवसानंतर साधारण 3 ते 6 महिन्यात तुम्हाला काय फरक जाणवतोय. मित्रांनो, तुमचं 4थं स्थान ॲक्टिवेट होईल. 4th हाऊस ॲक्टिवेट होऊन बऱ्याच गोष्टी चांगल्या घडायला सुरू होतील. ज्यांची लग्न होत नाहीत ती लग्न देखील होतील. स्थिरता मिळेल, जीवनामध्ये स्टॅबिलिटी मिळेल, शांतता राहील घरामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी होणं महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी असं पाहण्यात येतं की त्यांचे पणजोबा, आजोबा हे देवधर्माचं पहिले करायचे, पण नंतर त्यांनी हे बंद केलं करायचं. त्यांच्या घरात देवघर देखील नाही आहे. अशा लोकांना देखील घरामध्ये खूप प्रॉब्लेम येताना मी पाहिलेली आहेत. अशा वेळेस नक्कीच पुन्हा आपला कुळधर्म, कुळाचार, उपासना चालू. जर का तुमच्या घरामध्ये तुमची प्रगती नाही आहे, घरात कोणाचं लग्न होत नाही, वास्तू तुम्हाला लाभदायक ठरत नाही आहे, प्रगती नाही, भरभराटी नाही, बरकत नाही आहे, घरामध्ये सतत आजारपण असेल, तर सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे कुंडली आणि वास्तू ह्या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर अशा वेळेस मी सल्ला देतो, वास्तू पाहून ती वास्तू तुम्ही काही काळासाठी चेंज करा. म्हणजे ती वास्तू तुम्ही रेंटवरती द्या आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही रेंटवरती राहायला जा. त्यानंतर तुमची कामं व्हायला चालू होतील, कारण की खूप वर्षापासून ज्या वास्तूत तुम्ही राहताय ती वास्तू तुम्हाला फलदायी ठरत नाही आहे. तर हा एक बदल नक्कीच करा, हा एक चेंज नक्कीच करा आणि पहा काही दिवसानंतर साधारण 3 ते 6 महिन्यात तुम्हाला काय फरक जाणवतोय. मित्रांनो, तुमचं 4थं स्थान ॲक्टिवेट होईल. 4th हाऊस ॲक्टिवेट होऊन बऱ्याच गोष्टी चांगल्या घडायला सुरू होतील. ज्यांची लग्न होत नाहीत ती लग्न देखील होतील. स्थिरता मिळेल, जीवनामध्ये स्टॅबिलिटी मिळेल, शांतता राहील घरामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी होणं महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी असं पाहण्यात येतं की त्यांचे पणजोबा, आजोबा हे देवधर्माचं पहिले करायचे, पण नंतर त्यांनी हे बंद केलं करायचं. त्यांच्या घरात देवघर देखील नाही आहे. अशा लोकांना देखील घरामध्ये खूप प्रॉब्लेम येताना मी पाहिलेली आहेत. अशा वेळेस नक्कीच पुन्हा आपला कुळधर्म, कुळाचार, उपासना चालू